मताधिक्याने आज विजय झालेला आहे ते आज आपल्या सोबत आहे। सर काय सांगाल, आज तुमचा मोठ्या मताधिक्याने तुम्ही विजयाचा चौकार लगावलाय, काय भावना आहे? हा विजय सावंतवाडीच्या माझ्या सर्व मतदारांचा बंधू भगिनींचा आहे। हा विजय मिळवताना शिंदेसाहेब स्वतः इथं आले, मुख्यमंत्री। मी वेळोवेळी येऊ का शकत नाही याच्याबद्दल त्यांनी लोकांना समजावून सांगितलं आणि हे यश शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि दादा यांनी एकत्र केलेल्या कामाचं श्रेयसुद्धा आहेच निश्चितपणे। आणि त्याच्याचबरोबर राणेसाहेबांचं खूप मोठं श्रेय आहे, ज्यांनी सातत्याने मला पाठिंबा दर्शवला। 2-3 वेळा माझ्या मतदारसंघात येऊन गेले। त्याचप्रमाणे पालकमंत्री 2 वेळा आले, त्यांनी कोऑर्डिनेशनच्या मीटिंग घेतल्या, सर्व लोकांना कामाला लावलं आणि सर्व कार्यकर्त्यांचा हा विजय आहे, ज्यांनी दिवस रात्र मेहनत घेतली। मला सर्वात कमी वेळ मिळाला कारण दोन्ही पक्षांनी तिकीटं मागितलेली होती, कोऑर्डिनेशनच्या मीटिंग लांबल्या, त्यामुळे इतर उमेदवारांच्या तुलनेत मला निम्माच वेळ मिळाला मत प्रचार करायला। परंतु कार्यकर्त्यांनी ती कसर भरून काढली। अधिकचा वेळ मिळाला असता तर सावंतवाडीच्या जनतेने अधिक चांगला प्रतिसाद दिला असता आणि याच्यापेक्षा सुद्धा चांगलं मताधिक्य। जिल्ह्यात 3 महायुतीच्या सीट आल्या आहेत, म्हणजे हा वेगळा आनंद आहे, काय सांगा? 100% याचा आनंद आहे। नितेशजी, निलेशजी आणि मी असे 3 आमदार आता या जिल्ह्यामध्ये असतील। आमच्यामध्ये परफेक्ट कोऑर्डिनेशन आहे आणि या जिल्ह्याला आम्ही नवीन उंचीवर नेऊ राणेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली। राज्यात महायुतीच्या जास्त जागा आलेल्या आहेत, तुम्हाला जर मंत्रीपद म्हणजे कुठलं आलं तर तुम्हाला कुठलं स्वीकारायला आवडेल? हे बघा, मंत्रीपद हे माझं मंत्रीपद नाही, हे या जिल्ह्याचं आणि या लोकांचं मंत्रीपद आहे। कुठलंही मंत्रीपद मिळालं तर आपल्याला काहीतरी हे पाहिजे ते पाहिजे असं म्हणण्यापेक्षा त्या मंत्रिपदाचा उपयोग हा आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी केला पाहिजे। आणि माझी खात्री आहे की नेहमीच मला शिंदेसाहेबांनी आणि फडणवीस साहेबांचे, दादांच्यावर मी जास्त काळ मंत्री म्हणून काम केलं नाही, त्यांनी उशिरा जॉईन झाले, परंतु हे दोन्ही नेते हे सातत्याने जवळ मला त्यांनी सहकार्य केलं, माझं डिपार्टमेंट चालवताना सहकार्य केलं आणि ज्यावेळेला दादा आमच्या मंत्रिमंडळात आले त्याला त्यांचं सहकार्य लाभलं। शेवटी त्यांच्या सहकार्याशिवाय एवढं काम मी शिक्षण खात्यामध्ये करू शकलो नसतो। शिक्षण खात्यामध्ये गेल्या 20 वर्षामध्ये जेवढं काम झालं नाही तेवढं 2 वर्षामध्ये काम घडलं। याचं कारण हा त्यांनी मला दिलेला पाठिंबा आहे आणि त्याच्याचबरोबर आमच्या विभागाच्या सर्व लोकांनी केलेलं काम, मग ते मराठी भाषा असेल तर ते अभिजात दर्जा मिळवण्यामध्ये आदरणीय पंतप्रधान महोदयांचा फार मोठा रोल होता, वाटा होता आणि त्यांच्या आशीर्वादाने ते होऊ शकलं। याच्याबद्दल मराठी जनतेला अभिमान आहे आणि अनेक कामं आम्ही अशी केलेली आहेत की ज्याचा मराठी जनतेला अभिमान वाटेल। आपण आंतरराष्ट्रीय मराठी संमेलन घ्यायला सुरुवात केलं, मराठी भाषा भवन आपण अतिशय भव्य असं बांधतोय, मराठी भाषा 12वीपर्यंत आता कंपल्सरी केलेली आहे आणि मराठी भाषा केवळ इथंच नाही तर बृहन महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर आणि जगभरामध्ये आता पसरायला सुरुवात झाली आहे। हा मराठीचा झेंडा उंच ठेवण्यामध्ये जे काही मी काम करू शकलो याच्याबद्दल मला एरवी दीपक केसरकरांना आम्ही निळ्या जॅकेट मध्ये पाहतो, आज तुम्ही खास शिवसेनेचं भगवं परिधान केलंय, याबद्दल काय रहस्य? याचं रहस्य असं आहे की आज बाळासाहेबांच्या विचाराचा खऱ्या अर्थाने विजय झालेला आहे। केवळ कुटुंबाचं नाही, ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली, अनेक पक्ष एकत्र आले आणि संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली, परंतु ज्यावेळेला मुंबईसह महाराष्ट्राची स्थापना झाली आणि हा मंगल कलश ज्यावेळेला यशवंतराव चव्हाण घेऊन आले त्यावेळेला सर्व पक्ष पुन्हा आपापल्या वाटेने जायला लागले आणि हे असं केलं तर महाराष्ट्राची चळवळ मागे पडेल हे ध्यानात आल्यामुळेच प्रबोधनकार ठाकरे यांनी त्यावेळेलाच सांगितलं की माझा बाळ, ते बाळासाहेबांना बाळ म्हणायचे, मी महाराष्ट्राच्या झोळीत टाकलेला होता। त्याच वेळेला बाळासाहेब सर्वांचे झाले, बाळासाहेब महाराष्ट्राच्या जनतेचे झाले आणि त्याच्यामुळे त्यांचं अस्तित्व हे कुटुंबापुरतं मर्यादित न राहता सर्व जनतेचं झालेलं होतं। त्यांच्या विचारापासून लांब जाणं हा महाराष्ट्राच्या विचाराशी द्रोह होता असं आम्ही सगळे समजतो आणि म्हणून आम्ही ज्यावेळेला बाहेर पडलो त्यावेळेला केवढी टीका झाली, आमची केवढी बदनामी झाली, या बदनामीला सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेने मतपेटीतून उत्तर दिलेलं आहे।